राज्यात यंदा आतापर्यंतची सर्वात जास्त टँकरची संख्या राज्यभरात तब्बल 4356 टँकरने होतोय। पाणी पुरवठा 200 फुटांपेक्षा खोल बोरवेल खोदल्यास कारवाई करण्याचं बबनराव लोणीकरांनी केलं स्पष्ट। पाणी टंचाईने यवतमाळमध्ये घेतला दाम्पत्याचा जीव, नवरा बायकोंचा विहिरीत पडून मृत्यू, 3 मुलं झाली पोरकी। मिरजमध्ये रेल्वे वॅगन्समध्ये भरलं जात आहे 25 लाख लिटर पाणी। रेल्वे आज संध्याकाळपर्यंत लातूरला पोहोचण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 10 दिवसांच्या मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावर, आजपासून दौऱ्याची सुरुवात। राज्यात डाळी पुन्हा भडकणार, आठवड्याभरात तूर हरभराच्या किमती गगनाला, किरकोळ बाजारात भाववाढीची भीती। पुण्याच्या मॅपल ग्रुपचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी आज करणार सादर। मॅपलच्या कार्यक्रमाला येण्याबाबत मला क्रेडाईने दिलं होतं आमंत्रण, गिरीश बापटांनी केला खुलासा। ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई यांना जीवे मारण्याची धमकी, सनातन धर्माला विरोध करू नका असं धमकीचं पत्र। कोल्हापुरातल्या मंदिराच्या नावाच्या वादामुळे धमकी दिल्याचा संशय। मुरुडमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी आबेदा इनामदार कॉलेजच्या संस्थाचालक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल। समुद्रात बुडून झाला होता 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू। वैद्यकीय उपचार, लग्नाच्या खर्चासाठी आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी भविष्य निर्वाह निधीतले पैसे वापरता येणार। ऑगस्ट महिन्यापासून मिळणार कर्मचाऱ्यांना फायदा। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आत्मघातकी हल्ला, तालिबानने स्वीकारली जबाबदारी। जीवितहानीबद्दल अजून माहिती उपलब्ध नाही। आणि आयफोन 8 मध्ये असू शकते संपूर्ण ग्लास बॉडी, स्क्रीनचं तंत्रज्ञान ही बदलणार। पुढच्या वर्षी येणार आयफोन 8।